रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण मी खूप सुंदर, चांगला आणि मस्त बजेटमध्ये चांगल्या पद्धतीनं बनवलेला जे काय फर्निचर दिसतंय ते फर्निचर सहित आणि सुंदर असा पहिल्याच माळ्यावरती असणारा फ्लॅट असेल। पण जे लोकेशन आहे ह्या फ्लॅटचं, हे खरं लोकेशन हिरानंदानी इस्टेटच्या पाठीमागं वाघबिळला माधव पलास या नावाचं साधारण 10 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि ह्याही फ्लॅटसोबत खरं तसं बघितलं तर पार्किंग पण उपलब्ध असणार आहे। अशाच पद्धतीचा एक तयार केलेला 2 BHK मी म्हणेल, कारण की 200 फुटाचं टॅरेस होतं। त्या टॅरेसमध्ये परत 1 BHK फ्लॅट होता, म्हणजे 470 कार्पेटचा 1 BHK होता, 200 फुटाचं टॅरेस मिळालं। असं मिळून हा खरा 2 BHK तयार झालेला फ्लॅट तुम्हाला मिळेल। टॅरेस जे आहे त्या ॲग्रीमेंटवरती मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाही राहिला। प्रश्न पार्किंगचा, तर फ्लॅटसोबत पार्किंगही उपलब्ध, कव्हर केलेली पार्किंग उपलब्ध आपल्याला मिळणार आहे। तसं जर घराच्या बाहेर जर आपण जायचा विचार जर केला तर पश्चिम दिशेला तुमचं बाहेर जाताना पश्चिम दिशा आहे आणि ह्या जर तुम्ही बघितलं तर शिवरॅक वगैरे हे तुम्ही तुमचंच असणार आहे। आणि जर तुम्ही लॉबी बघितलं तर तुम्हाला जाणवेल ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 1 फ्लॅट आहे, पलीकडे त्या साईडला पण 3 फ्लॅट आहेत। टोटल तसे बघितलं तर 6 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहे, पण लॉबी बाकी खूप मोठी प्रशस्त नक्की मिळते, कारण तुम्ही बघू शकता एवढी मोठी लॉबी आहे। 1 आणि 2 ह्या साईडला 2 लिफ्ट आहेत, परत पलीकडल्या साईडला गेलं तर 2 लिफ्ट आहे, टोटल 4 लिफ्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत। घराचा जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 4,500 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्सही असणार आहे। हे मालक जे आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं खरं काम पण केलेलं आहे, कारण की जर तुम्ही बघितलं तर हे सेफ्टी डोर वगैरे सुंदर चांगला बनवलेला आहे। आतमध्ये ज्यावेळेला इन करतो त्यावेळेला सकाळचं ऊन ह्या घरामध्ये मात्र प्रॉपर येणार, कारण की इकडनं ईस्ट आहे, हा बाहेर जाताना वेस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सकाळचं ऊन मिळेल। ह्या मालकाने खरं हे TV युनिटचं काम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। जर तुम्ही बघितलं तर वरती फॉल सिलिंग, पंखा, हे सोफे तुम्हाला आहे असेच मिळणार आहेत। आणि इकडे जर आलं तर परत स्टोरेजसाठी इथे जागा केलेली आहे। आणि इकडनं जर बघितलं मग मात्र तुम्हाला ज्या ओपन पार्किंग लोकांच्या लागलेल्या आहेत त्या लोकांच्या ओपन पार्किंग तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसतात। माधव पलास हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती, जिथे एक TCSC कंपनी आहे। हिरानंदानी इस्टेटला लागूनच हे माधव पलास या नावाचं कॉम्प्लेक्स। रोजमर्राच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजूबाजूला इथे नक्की मिळतात। नंतर आपण इकडे जर आलो तर इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं बनवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो तर एक वॉशिंग मशीनसाठी पण सुंदर आणि चांगली मोठी जागा ही इकडे दिली गेलेली असणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्यांचं कमी बजेट आहे आणि मोठं घर हवं आहे त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला नक्की असू शकतो, कारण की त्या पद्धतीने त्याचा रेटही असणार आहे। नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक किचन मिळतं, ज्याची साईज जरी बघितली तर मोठी आहे। स्टोरेज वगैरे व्यवस्थित बनवलं। ह्या साईडला पण स्टोरेज जर बघितलं, इथं पण एक स्टँडिंग बाल्कनी दिले गेलेले आहे, ह्याचं पण स्टोरेज चांगल्या पद्धतीचं आहे। किचन पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की बनवलं गेलेलं आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे, फ्रीजसाठी इथं जागा उपलब्ध असणार आहे। तर अशा पद्धतीचं तुमचं किचन होतं आणि किचनच्या पुढे आल्यानंतर मग मात्र तुम्हाला हा BHK आहे, 1 BHK म्हणून, म्हणजे BHKचा तुमचा जर बेड बघितला, हा बेड पण बेडरूम, हे बेडरूम असणार आहे। ह्या बेडरूमला जर इकडनं बघितलं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी किंवा सकाळचं ऊन येण्यासाठी तुम्हाला खिडकी मिळेल। इथे जर तुम्ही बघितलं तर कपाटासाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ऑलरेडी बनवलं गेलेलं आहे। वरती जर बघितलं तर फॉल सिलिंग ऑलरेडी बनवले आहे। हा तुमचा वेगळा बेडरूम एक तयार आहेच हा बेडरूम। नंतर इकडे जर आपण आलो तर इथं परत तुम्हाला मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं इकडेही मिळतं। तर अशा पद्धतीचं हा तुमचा बेडरूम आहे। याच्यात पण तुम्ही बघितलं तर सगळं काम करायची काही गरज नाही, बेड आणणं फार गरजेचं असणार आहे। नंतर मग हे टॅरेसचा इलाका होता, हा टॅरेसचा इलाका, हा टॅरेसचं त्यांनी त्या पद्धतीने बनवलं की इथं त्यांनी त्यांच्या पद्धतीचं एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं स्वतःचं ऑफिस म्हणून त्यांनी इथे एक ऑफिससाठी जागा व्यवस्थित ह्या टॅरेसमध्ये केलेली आहे, जिथे व्यवस्थित सगळं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। भिंत आहे, त्याला टाईल्स वगैरे ते सगळं व्यवस्थित लावून पद्धतशीरपणे बनवलेला आहे। आणि नंतर ह्या साईडला एक दरवाजा किंवा ग्रिल ठेवलेला आहे, हे ग्रिल पूर्णपणे त्यांनी सुंदर असं कव्हर केलेलं आहे। आणि इथे मात्र मग तुमची अशी मोठी चांगल्या पद्धतीची तुम्हाला बाल्कनी पण ह्या फ्लॅटमध्ये मिळणार, म्हणजे 2 BHKमध्ये ह्या पद्धतीची तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे, जी बाल्कनी तुम्ही खरोखर वापरात येऊ शकता, कारण प्रशस्त आणि मोठी अशी जागा आहे। माझ्या हिशोबाने खूप मोठी जागा मात्र तुम्हाला इकडे मिळते। नंतर तुम्ही परत इकडे आलात तर इथं घरात आल्यानंतर इथे पण तुम्हाला एक मस्त चांगल्या पद्धतीचं बेडरूम विथ AC, आणि ह्या सगळं जर तुम्ही बघताय हे सगळ्या प्रॉपर टाईल्स लावलेल्या आहेत, म्हणजे असं काय वॉलड्रॉप असं व्यवस्थित पद्धतशीरपणे। आणि वरती पण जर तुम्ही तर सिलिंग वगैरे, परत ह्या साईडला कपाट म्हणा, हे बेड म्हणा, हाही एक रूम त्यांनी खूप सुंदर नक्की बनवलेला आहे। खरं तर फ्लॅट त्या पद्धतीनं खाली फ्लोरिंग बघितलं, सगळंच बघितलं तर एक नंबर बाकी हा रूम
बनवल्या गेल्या नाही. ह्या अशा पद्धतीचा जर कोणी फ्लॅट बघत असेल तर मला असं वाटतं ज्यांचं बजेट ॲडजस्टेबल आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो. कारण लोकेशन वाईज जर बघितलं तर हा अशा पद्धतीचा आहे आणि सगळ्यात जर तुम्ही विचार केला तर सगळं सुंदर आहे. इथे बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे. मी मोठ सांगितलं त्याप्रमाणे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या ॲम्युनिटीज पण ह्या फ्लॅटमध्ये मात्र नक्की उपलब्ध आहेत. राहिला प्रश्न आता रेटचा, तर हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट हे देताना किंवा सांगताना 94 लाख रुपये ज्याची किंमत त्यांनी सांगितलेली थोडंसं निगोशिएबल असणार आहे. म्हणजे खूप निगोशिएशनचा स्कोप नाही, पण थोडंसं एक निगोशिएशन या फ्लॅटमध्ये मात्र नक्की होणार आहे. तर अशा पद्धतीचा जर कोणी फ्लॅट बघत असेल आणि बजेट ॲडजस्ट करायचं असेल तर 94मध्ये निगोशिएबल थोडं होईल. कोणत्या बँकेकडनं लोन आपल्याला उपलब्ध मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाही आहे. तर असेच आमचे घर नक्की आपण रोज बघत जावा आणि जास्तीत जास्त लोकांनी तेवढं सबस्क्रायबर, शेअर हे ते सगळं करा, जेणेकरून आमच्याकडनं तुमच्याकडे एक नवीन काहीतरी गोष्ट रोज येत राहावी आणि तुम्ही ती बघत राहावी. हीच तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.